विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. UPSC की टू सक्सेस याच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस याच्याविषयी अज्ञात असणारे असे पैलू बघायचा प्रयत्न केला आहे. आज आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन प्रिलिम्स याच्यामध्ये यश मिळविण्यासाठी नेमकं सूत्र काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. प्रिलिम्स हा पहिला टप्पा आहे. जेव्हा आपण सूत्र असं म्हणतोय आणि त्याच्यात यशस्वी झालो पाहिजे असं म्हणतोय तेव्हा पहिला मुद्दा याच्यामधला आपल्या समोर येतो तो म्हणजे पूर्वपरीक्षा कशासाठी घेतली जाते. वाय UPSC कंडक्ट्स प्रिलिम्स. हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ना प्रिलिम्स अँड मेन्स, इन दॅट प्रिलिम्स इज अ क्वालिफाईंग लेवल असं त्यांनी जरूर म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वपरीक्षेचे जे मार्क्स आहेत ते अंतिम यादीमध्ये येणाऱ्या मेरिटसाठी विचारात घेतले जाणार नाही आहेत. कबूल. पण प्रिलिम्सची पायरी उत्तीर्ण झालो तरच या मेरिटमध्ये आपल्याला प्रवेश मिळणार आहे. थोडक्यात असं म्हणूया, हा गेट पास आहे, एंट्री पास आहे. शुअर शॉट याच्यामध्ये आपण पुढे सरकलो तरच गॅरंटेड आपल्याला यादीमध्ये येता येऊ शकतं. तेव्हा या पहिल्या टप्प्यात 100% पलीकडे जाण्यासाठी काही गोष्टी आपल्याला स्वच्छपणे माहिती असायला पाहिजेत. याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे याची रचना काय आहे. हाऊ द प्रिलिम्स इज स्ट्रक्चर्ड बाय UPSC. याचं जे स्ट्रक्चर आखण्यात आलेलं आहे त्यामध्ये देर आर 2 पेपर्स. सिम्पली नंबर 1 इज अ जनरल स्टडीज पेपर 1. नंबर 2 इज CSAT जनरल स्टडीज पेपर 2. हे साधं सोपं सरळ स्ट्रक्चर आहे. पेपर 1 200 गुणांसाठी आहे, पेपर 2 200 गुणांसाठी आहे. इथंपर्यंत हे आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. आणि खरी ट्रिक याच्यानंतर पुढची आहे. काय आहे ती? पुढची ट्रिक आहे म्हणजे तिसरा मुद्दा या फॉर्म्युल्यामधला येतो तो पहिल्या पेपरचे 200 गुण आणि दुसऱ्या पेपरचे 200 गुण यापैकी मी किती गुण मिळवले असता गॅरंटेड मी मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणार आहे. तेव्हा मित्रांनो एक इथं बाब पक्की लक्षात ठेवा. 400 गुण जरी असले तरी या 400 पैकी किती पडले हे क्वालिफाईंगला विचारात घेतलं जात नाही. मग काय? यामध्ये दुसरा जो पेपर आहे पेपर नंबर 2 CSAT हा जो पेपर आहे या पेपरला तुम्हाला सर्वोच्च किती पडले हे बघितलं जात नाहीये. मग त्याला मिनिमम लेवल त्यांनी दिलेली आहे आणि ती आहे 1/3 66.67. एवढे मार्क्स ज्यांना पडतील त्यांना कॉम्पिटिशनसाठी विचारात घेतलं जाईल. आपण असं थोडक्यात म्हणू शकतो पहिल्यांदा CSATचा पेपर इव्हॅल्युएट होईल. म्हणजेच मशीनमध्ये OMR शीट टाकल्या जातील आणि त्या OMR शीट जेव्हा स्कॅन होतील तेव्हा सॉफ्टवेअरमध्ये ज्यांचा स्कोअर 66.67 पेक्षा जास्त असेल जे रोल नंबर डिस्प्ले होतील तेच रोल नंबरचा GSचा पेपर हा मेरिटसाठी विचारात घेतला जाईल. तपासला जरूर जाईल पण मेरिटसाठी कुणाचा विचार केला जाईल? ज्यांनी इकडे 66.67 मिळवलेले आहेत त्यांचाच. हा पहिला उंबरठा आहे, मला लक्षात यायला पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा आहे की CSATची माझी तयारी एवढी असायला हवी की मला 66.67 एवढे गुण मिळायला पाहिजेत. असं होतं का? CSATमध्ये डिस्क्वालिफाय झाला होतं. दरवर्षी असे हजारो विद्यार्थी आहेत की जे CSATमध्ये डिस्क्वालिफाय झाले. GSचा स्कोअर उत्तम असताना सुद्धा CSAT डिस्क्वालिफाय झाले त्यामुळं स्पर्धेतून बाहेर गेले. म्हणजेच मला हा फॉर्म्युला पक्का डोक्यात ठेवला पाहिजे. काही झालं तरी चालेल पण मी 66.67च्या खाली CSATमध्ये येणार नाही. तयारी कशी करायची या CSATची स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. आता पुढचा मुद्दा येतो. मग GSचा जो पेपर आहे त्या GSच्या पेपरमध्ये 200 पैकी मला उत्तम स्कोअर पाहिजे. जो उत्तमात उत्तम असेल तिथून मेरिट लागेल. म्हणजे मी CSAT क्वालिफाय केला आणि त्याच्यानंतर मी GSच्या पहिल्या पेपरमध्ये जनरल स्टडीजच्या पहिल्या पेपरमध्ये जो स्कोअर मिळवला त्यानुसार मेरिट खाली यायला सुरुवात होईल. आता हे मेरिट खाली येत असताना त्या संवर्गानुसार येतं. हा फॉर्म्युला समजून घ्या. म्हणजेच एकूण जे मेरिट लागणार आहे समजा
बसलेले जे विद्यार्थी असतील त्याच्या साधारणपणे 12 पट एवढे विद्यार्थी मुख्य परीक्षेला घेतले जाणार असतील. 1000 पदं असतील तर 12,000 विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं जाणार आहे. तर 50% जागा या खुल्या मेरिटनुसार असतात. म्हणजे मेरिट म्हणजेच ज्यांचा GSचा स्कोअर CSAT क्वालिफाय झालेले त्यांचा GSचा स्कोअर यातले पहिले 50% म्हणजे 6,000 विद्यार्थी मेरिटनं घेतले जातील. त्यानंतर उरलेले 50% असतील त्यात 2 गट करण्यात आलेले आहेत. एक SC ST साठीचा गट आहे आणि दुसरा अदर बॅकवर्ड क्लासेस OBC साठीचा इतर मागासवर्ग याच्यासाठीचा आहे. यांचे सुद्धा त्यानुसार मेरिट होईल आणि मग हे दोन्ही एकत्रित केलं जाईल आणि मग ते 12,000ची मेरिट लागेल. हे सूत्र मला माहिती असायला हवं. आता याच्यातला दुसरा मुद्दा काय आहे, मी जर का इतर मागासवर्गात असेल आणि माझं मेरिट जर का ओपन या जनरल या कॅटेगरी एवढं असेल तर मला जनरलमधनं क्वालिफाय केलं जाईल. इथे मी जनरलमध्ये गेल्यामुळे माझ्या संवर्गामधला एक विद्यार्थी जो असेल तो कमी होणार नाहीये, तर इतर मागासवर्गामधल्या दुसऱ्या विद्यार्थ्याला ती संधी मिळेल. म्हणजे माझं मेरिट कन्वर्ट झालं आता जनरल हे प्रिलिम्समध्ये. आता हे जे 200 पैकी मिळणारे सर्वोच्च गुण आहेत त्यानुसार जिथं मेरिट संपतं तिथं कट ऑफ लागतो आणि हा कट ऑफ दरवर्षी व्हॅरी होतो. म्हणजेच 200 पैकी किती मार्क्स हे कधी 108 वर येतं, कधी 112 वर येतं, कधी 120 ला जातं, कधी 105 वर येतं. इट कीप्स चेंजिंग आणि खरं जे मैदान आहे ते इथंच आहे. या पूर्वपरीक्षेमध्ये यशस्वी होत असताना म्हणजेच मला एक बाब लक्षात ठेवली पाहिजे, मी CSATला क्वालिफाय झालो पाहिजे आणि GS मध्ये माझा स्कोअर मजबूत असायला पाहिजे. म्हणजेच GS मध्ये मी इतरांच्या फार पुढे असलो पाहिजे. अभ्यास करत असताना हे सूत्र डोक्यासमोर ठेवून मला वेळेचं नियोजन करता यायला पाहिजे. CSATचा अभ्यासाला तेवढाच मी वेळ द्यावा जेणेकरून मला 70 मार्क पडतील. कारण मी 66.67 ऐवजी 70 म्हणतो आणि GSला मी जास्तीत जास्त वेळ देईन. यातला GSचा जो कॉम्पोनंट आहे त्याचे डिटेल्स काय आहेत हे आपण पुढे स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता हे जे मेरिट लावलं जाणार आहे म्हणजेच पहिल्या पेपरचं मेरिट लावलं जाणार आहे, त्या मेरिटवर आधारित मुख्य परीक्षेला प्रवेश देत असताना एक बाब डोक्यात ठेवावी लागते आणि ती बाब म्हणजे हे मेरिट सगळं प्रोव्हिजनल आहे. आपण भरलेला संवर्ग किंवा आपण दिलेली जी माहिती आहे त्यानुसार हे मेरिट लागणार आहे. ह्या पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय होत असताना आपण क्रीमी लेअरमध्ये आहोत का, नॉन क्रीमी लेअरमध्ये आहोत का याची आधीच पडताळणी करून मगच त्याच्यानुसार आपण फॉर्ममध्ये आपला उल्लेख केलेला असायला हवा. पूर्वपरीक्षा 100% क्वालिफाय होत असताना हा अदृश्य मुद्दा मला पक्का लक्षात ठेवावा लागतो. तर दुसरा, पहिला पेपर आणि दुसरा पेपर यांचं मेरिट कसं विचारात घेतलं जातं हे तर आपण पाहिलं, पण हे मेरिट कॅल्क्युलेट करत असताना निगेटिव्ह मार्किंग लागू करण्यात आलेलं आहे. ह्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये काय केलेलं आहे, हे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. पहिला जो पेपर आहे जनरल स्टडीज 1 याच्यामध्ये 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. 200 गुणांसाठी हा पेपर आहे. इथे मी अटेम्प्ट केला आणि माझा जर तो बरोबर आला तर मला 2 गुण मिळणार आहेत. अटेम्प्ट केला तर माझा तो चुकल्यानंतर मला पेनल्टी आहे, मायनस होणार आहेत 2/3 म्हणजेच 66.67 एवढे माझे गुण मायनस होणार आहेत आणि मी अटेम्प्ट नाही केला तर मला 0 गुण दिले जाणार आहेत. सो 0 इज ग्रेटर दॅन मायनस हा नियम इथे लागू पडतो. CSATचा जो पेपर आहे त्या CSATच्या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण आहेत. 80 प्रश्न आहेत गुणिले 2.5 बरोबर 200. यामध्ये मी प्रश्न अटेम्प्ट केला, बरोबर आला तर 2.5. इफ इट इज रॉंग तर मायनस होतील. 2.5 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.83 एवढे गुण माझे वजा होणार आहेत आणि मी अटेम्प्ट नाही केला तर मला 0 गुण मिळणार आहेत. CSATच्या पेपरमध्ये मिळणारे गुण जितके जास्त आहेत तेवढेच वजा होणारे सुद्धा जास्त आहेत, पण त्याचा इम्पॅक्ट हा CSAT पुरताच आहे मित्रांनो. म्हणजे CSATमध्ये 66.67 मिळवण्यापुरताच तो इम्पॅक्ट आहे.
तो माझे एकंदरीत 400च्या मेरिटवर पडणार नाहीये. त्यामुळे सीसॅट सोडवताना जीएसचे माझा स्कोअर वाया जाईल याची धास्ती बाळगण्याचं अजिबात कारण नाहीये. सीसॅटमध्ये अजून एक बाब, डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत त्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तर त्याला ग्रेडिंग मार्किंग सिस्टम आहे. तुम्ही निवडलेला पर्याय आयोगाच्या दृष्टीनं सर्वोच्च असेल तर 2.5, 2 क्रमांकाचा असेल तर 1.5, 3 क्रमांकाचा असेल तर तुम्हाला 1 गुण म्हणू आपण, आणि 4 क्रमांकाचा असेल तर तुम्हाला दिला जाणारा गुण अर्धा. या पद्धतीनं मेरिट डिव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही प्रेफरन्शियल डिसिजन मेकिंगमध्ये काय निर्णय घेताय यावर आधारित तुम्हाला गुण मिळणार आहेत. हे जे मिळणारे गुण आहेत सीसॅटचे, त्याचा जीएसच्या मेरिटवर काही इम्पॅक्ट होणार नाही. तेव्हा पूर्वपरीक्षेमध्ये मला हमखास यश मिळवायचं असेल तर हे सूत्र मला पक्क डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंग आहे, पहिला टप्पा आहे, गेट पास आहे, आणि हे गेट क्रॉस करण्यासाठी माझ्याकडे व्हॅलिड की असायला पाहिजे. दुसरा मुद्दा, यामध्ये 200-200चे जरी 2 पेपर असले तरी दुसऱ्या पेपरमधला क्वालिफाईंग हा 66.67 एवढाच आहे. त्याच्यावर कितीही मार्क्स पडले तर मेरिटवर काही परिणाम होत नाही, पण मी त्यात क्वालिफाय पाहिजे. पहिल्या पेपरमध्ये मात्र मला जितके जास्त गुण असतील तेवढा मी क्वालिफाय होण्याची शक्यता जास्त वाढणार आहे. निगेटिव्ह मार्किंग दोन्ही पेपरला आहे, 1/3 एवढं, पण पहिल्या पेपरमध्ये चुकलं तर 0.67 एवढी पेनल्टी आहे, दुसऱ्यामध्ये चुकलो तर 0.83 एवढी पेनल्टी आहे. पण दुसऱ्याच्या पेनल्टीचा पहिल्याच्या मेरिटवर परिणाम होत नाही. ही सगळी सूत्र आपल्याला आधीपासून माहिती असली तर अभ्यासाला दिशा देणं अत्यंत सोपं जातं. तेव्हा मित्रांनो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन हमखास मला क्रॅक करायची असेल तर ही हिडन सूत्र, हा फॉर्म्युला मी अंमलात आणणं गरजेचं असतं. तो तुम्ही अंमलात आणा आणि लवकरात लवकर यशस्वी व्हा. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.